नमस्कार मैत्रिणींनो. पिझ्झा खायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो. पण नेहमी बाजारातून महागडा पिझ्झा आणण्यापेक्षा आणि विकतचा बेस वापरून पिझ्झा बनवण्यापेक्षा आज आपण बेकरीसारखा मऊ आणि क्रिस्पी पिझ्झा बेस घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी परफेक्ट पद्धतीने पिझ्झा डो कसा बनवायचा ते कढईमध्ये पिझ्झा बेस कसा बेक करायचा इथपर्यंतची संपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आता पिझ्झा बेस बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा इतकी साखर टाकलेली आहे आणि 1 चमचा ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट टाकलेले आहे. दुधाऐवजी तुम्ही कोमट पाणी पण वापरू शकता, पण दूध घेतल्यामुळे पिझ्झा बेसची टेस्ट अजूनच छान लागते. पाणी किंवा दूध वापरत असताना ते खूप जास्त गरमही असू नये आणि खूप जास्त थंडही असू नये. बोटाला सहन होईन इतपत ते कोमट असावे. थंड पाणी किंवा दूध वापरले तर ईस्ट ॲक्टिवेट होत नाही. अशा प्रकारे ईस्ट आणि साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण 5 ते 10 मिनिटे व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे. त्यानंतर आपण हे मिश्रण उघडून पाहिल्यानंतर ईस्ट अशा प्रकारे ॲक्टिवेट झालेले दिसेल. आता इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे. व्हिडिओ घेत असताना मी मीठ टाकायचे विसरले होते. त्यानंतर त्यामध्ये ॲक्टिवेट झालेले ईस्ट टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी घालत अगदी आपण पुरणपोळीला जशी कणिक मळतो त्याप्रमाणे सैलसर पीठ मळून घ्यायचे आहे. करत असताना हाताला जर जास्त चिकटत असेल तर थोडे थोडे तेलाचा हात घेऊन पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी हातावर तेल घेऊन पीठ व्यवस्थित मळून घेतले आहे. त्यानंतर हे पीठ आपल्याला एखाद्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचे आहे आणि त्याला 1 तासभर छान फर्मेंट होऊ द्यायचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 40 ते 45 मिनिटांमध्ये ही पीठ फुगून डबल होते, पण थंडीच्या दिवसामध्ये मात्र 1 तास लागतो. त्यानंतर आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या आवडीच्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी 3च भाज्या वापरल्या आहेत, कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची. आता 45 ते 50 मिनिटांनंतर हा पिझ्झाचा डो तुम्ही पाहू शकता अगदी डबल झालेला आहे. त्याला अशा प्रकारे हाताने पंच करून तेल हाताला घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता पिझ्झासाठी लागणारे सॉस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. पिझ्झा पास्ता सॉस, रेड चिली सॉस, मेयोनीज, ऑरगॅनो, पिझ्झा मिक्स हर्ब यापैकी काही गोष्टी तुम्ही स्किपही करू शकता आणि काही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ॲड पण करू शकता. आता बेस बनवण्यासाठी मी एका छोट्या ताटाला तेल लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पिझ्झासाठी लागणारे जे पीठ आहे त्याचा एक छोटासा गोळा घेऊन हाताने अशा प्रकारे व्यवस्थित थापून घेतलेला आहे. पीठ जर सैलसर असेल तर बेस बनवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट बनवून तयार होतो. त्यानंतर काटे चमच्याने सगळीकडे अशा प्रकारे टोचे मारून घ्यायचे आहेत. आता वाटीमध्ये मी सर्व सॉस आणि मिक्स हर्ब हे एकत्र करून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. हे आपल्याला पिझ्झा बेसवर लावायचे आहे. तर आता सर्वप्रथम मी पिझ्झा बेसवर मेयोनीज लावून घेत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मेयोनीज तुम्ही लावू शकता. मेयोनीज लावल्यानंतर वाटीमध्ये मिक्स केलेले सर्व सॉस आपण या पिझ्झा बेसवर व्यवस्थित सर्व बाजूनी स्प्रेड करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर आपल्याला यावर आपल्या आवडीप्रमाणे चीज खिसून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या आवडीच्या भाज्या त्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आणखी एकदा त्यावर चीज खिसून घ्यायचे आहे. हे पूर्णपणे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात चीज टाकू शकता. त्यानंतर ऑरगॅनो, चिली फ्लेक्स. आता बेस तयार झाल्यानंतर मी या ठिकाणी एक जाडबुडाची कढई फुल गॅसवर 5 ते 10 मिनिटे गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आता पिझ्झा बेस ठेवलेला आहे व 30 ते 35 मिनिटे कमी गॅसवर हा पिझ्झा बेस आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. तयार आहे आपला सॉफ्ट, स्पॉन्जी आणि क्रिस्पी असा पिझ्झा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.